नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा। नाटक हा प्रत्येक मराठी रसिकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे। संगीत रंगभूमीवरील अभिजात नाट्यसंगीतापासून ते कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, गंभीर विषयांच्या नाटकांनाही मराठी माणसांनी अगदी दिलखुलास दाद दिलेली आहे। मराठी रंगभूमीवरील दबदबा असणारं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे विजया मेहता, अर्थातच बाई। त्यांचं झिम्मा, आठवणींचा गोफ हे आत्मचरित्र राजहंस प्रकाशनानं नोव्हेंबर 2012 मध्ये मराठी रसिकांच्या हाती दिलं आणि जुलै 2013 मध्ये या पुस्तकाची 5वी आवृत्ती प्रकाशित झाली। मराठी नाट्यरसिकांना आणि वाचकांना हे खूपच अभिमानास्पद होतं। झिम्मा, आठवणींचा गोफ हे पुस्तक वाचण्यामागे केवळ विजया मेहता एक अभिनेत्री याचा प्रवास मला जाणून घ्यायचा नव्हता, तर एका अशा काळात बाईंचा कार्यकाल होता की ज्या काळात स्त्री नुकतीच घराबाहेर पडली होती, आपली कौशल्य हळूहळू चाच पडू लागली होती, स्वतःला सिद्ध करू लागली होती। त्यामुळे नाटक, सिनेमा यासारख्या त्या काळच्या रंगेल दुनियेमध्ये करिअरचा हा धाडसी निर्णय बाईंनी कसा घेतला असेल, त्यांना कुटुंबाची साथ कशी मिळाली असेल, कोण असतील त्यांचे रोल मॉडेल्स, आणि समाजात आपली प्रतिमा सांभाळताना बाईपणाचा शिक्का त्यांनी कसा जपला असेल, अशा अनेक दडलेल्या प्रश्नांसाठी मी झिम्माचं वाचन केलं। भारतीय चित्र आणि कला क्षेत्रातलं मोठं नाव असलेलं श्री सुभाष अवचट यांनी झिम्माचं मुखपृष्ठ साकारलेलं आहे। दोन्ही बाजूंनी काळ्या विंगा आणि काळ्या झालरीची पार्श्वभूमी असलेल्या रंगमंचावर विविध भावमुद्रातील बाईंची अर्थात विजयाबाईंची छबी टिपण्यात आलेली आहे। ह्या विंगा, पडदा आणि ह्या वास्तूनं प्रचंड मोठ्या ताकदीचे कलावंत, दिग्दर्शक आणि त्यांच्या नाट्यकृती पाहिल्या असतील, पण स्वतःच्या वक्तशीरपणाचा म्हणजेच वेळेचा लोकांना होणाऱ्या त्रासानं उद्विग्न होऊन रडणाऱ्या बाई जेव्हा स्वतःवर काही बंधनं घालतात आणि नव्या जोमानं उभ्या राहतात, आयुष्यभर रंगभूमीसाठीची सारी बंधनं जपतात, तेव्हा झिम्मा या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा खरा अर्थ वाचकांना उमगतो। झिम्मा, आठवणींचा गोफ, राजहंस प्रकाशनाचं हे पुस्तक। विजयाबाई मेहता म्हणजेच बाई एक तडफदार, प्रसन्न व्यक्तिमत्व, कामाचा प्रचंड झपाटा आणि सतत कार्यमग्न असणाऱ्या बाईंनी 2010 मध्ये NCPAच्या संचालक पदावरून निवृत्त झाल्या। केवळ 2 वर्षात म्हणजे 2012 मध्ये 75 वर्षांचा रिवाइंड या पुस्तकातून त्यांनी अप्रतिम उलगडलाय। झिम्मा हे केवळ आत्मचरित्र नसून तो मराठी रंगभूमीचा इतिहास जागवणारं पुस्तक आहे असं मला वाटतं। नाट्यक्षेत्रात 60 वर्षांच्या काळात भेटलेले सर्व कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांचा सहभाग घेऊन खेळलेला हा आठवणींचा झिम्मा बाई गोफामध्ये अगदी सहज विणतात। प्रेक्षकांशी संवाद साधणं जसं अंगवळणी पडलंय तसंच वाचकांनाही त्या जादुई क्षणात खिळवून ठेवतात। आयुष्याच्या गोफात अलगद बांधलेले, मिसळून गेलेले सारे मुलायम धागे, त्यातल्या विलोभनीय छटा त्या हलकेच हळुवारपणे वाचकांसमोर सुट्टे करतात। वाचताना वाचक, प्रेक्षक म्हणून कुठेही आपण कंटाळवाणे होत नाही, त्यासाठी त्या सहज संवाद साधतात। हे सारं वाचताना बाईंची हसरी छबी आपल्यासमोर कायमच मस्त उभी राहते। रंगकलेचं हे गारूड आठवणींच्या रूपात बंदिस्त करताना पुस्तकात वेगवेगळ्या रंगीत छायाचित्रांचा, नाटकातल्या फोटोंचा वापर करून हे पुस्तक अतिशय देखणं केलंय। सर्व नाट्यप्रवासाचा आलेख, रंगभूमी, प्रेक्षक, नट हे नातं, मॅजिक ऑफ थिएटरचा घेतलेला शोध हे सारं ह्या झिम्म्याचं उद्दिष्ट। परिश्रम, चिकाटी, बुद्धिकौशल्यावर स्त्रीसुद्धा पुरुषांच्या बरोबरीने जबाबदाऱ्या सांभाळू शकते हे सिद्ध करून दाखवणाऱ्या दुर्गाबाई खोटे ह्या त्यांच्या रोल मॉडेल। असं असून सुद्धा विजया मेहता नावाचं वलय रंगभूमीवर अवतरणं हे आपलं खरं तर भाग्यच आहे। मोहमयी चित्रपटसृष्टीत वावरणाऱ्यांच्या घरात विजू खोटे कधी रंगभूमीविषयीचा जिव्हाळा कमी होऊ देत नाहीत। कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचायचंच
हे बाईंकडं पाहिल्यानंतर वाचल्यानंतर समजतं. समाजात प्रस्थापित संकेत रूढ असताना ठराविक चौकटीच्या बाहेर विचार करण्यास न धजावणाऱ्या 60 ते 70च्या त्या काळात बाईंनी अनेक प्रस्थापित रूढींना सुरुंग लावत नवनवीन नाटकं रंगायनच्या स्थापनेपासून रंगमंचावर आणली. 12 वर्ष सातत्यानं घेतलेला ध्यास कलाकारांच्या अंगी कसा असावा हे आणि त्या रंगायनचे दिवस फार सुंदर वर्णन केलेले आहे. पती निधनाचा प्रचंड आघात सोसून न खचता 2 मुलांना सोबत घेऊन कालौघात फरोख मेहताशी पुनर्विवाह करण्याचा त्या काळात घेतलेला बाईंचा निर्णय अतिशय धाडसी होता हे त्यांच्या भोवऱ्या तुम्ही हे वाचताना उलगडतं. श्रीमंत, 1-0 बाजीराव, पुरुष, बॅरिस्टर, महासागर, हमीदाबाईची कोठी अशी लक्षवेधी नाटकं, रावसाहेब, पेस्तनजी, स्मृतिचित्र सारख्या रेखीव चित्रकृती या साऱ्यातून बाई अगदी फुलत गेल्या. प्रत्येक कलाकृतीवर आपला ठसा उमटवणाऱ्या बाई प्रत्येक भूमिका कशा जगल्या, कशा शिकल्या हे त्यांनी दळवी पर्वमध्ये फार सुंदर उलगडून दाखवलेलं आहे. नाटकाची तालीम करताना मूळ नाटकाची संहिता, त्याची कथा, मांडणी, आशय, संघर्ष या साऱ्यांचा साकल्याने अभ्यास केल्याशिवाय तालीम करायची नाही हे अनुभव त्यांनी महासागरच्या निमित्ताने फार छान उलगडून दाखवलेत. हे वाचल्यावर त्यांच्यातल्या दिग्दर्शकाचे पैलू कोणते असावेत याचा वस्तुपाठच आपल्याला मिळतो. झिम्माचं वाचन करताना एक वाचक म्हणून मी खूप समृद्ध झाले. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी किंवा पाट्या टाकणारा अभिनय करण्यापेक्षा प्रत्येक भूमिका स्वतःशी ताडून तपासून पाहायलाच हवी ही जाणीव हे पुस्तक आपल्याला करून देतं. शिस्त, मेहनत या गुणांचा वापर करण्याकडे बाईंचा असणारा कटाक्ष आजच्या पिढीला खरं तर सर्वच क्षेत्रात मार्गदर्शक ठरणार आहे. पुस्तकाच्या शेवटी दिलेले निवडक पुरस्कार आणि सन्मान वाचल्यावर त्यांना चालतं बोलतं विद्यापीठ का म्हणतात हे कळतं आणि बाई कायमच बाई राहिल्या, त्या कुठेही बदलल्या नाहीत हे समजतं. अभ्यासू वृत्तीने रंगभूमीकडे पाहण्याची दृष्टी वाचकालाही निकोप आणि निरोगी दृष्टी मिळवून देते. शिवाजी मंदिर साहित्य संघापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल अमराठी कलाकारांबरोबरही तितकीच बहरत गेली. भाषिक, सांस्कृतिक, भौगोलिक मर्यादा ओलांडत मराठी नाटक सीमेपार नेणाऱ्या बाईंचा हा आठवणींचा गोप वाचकाला भुरळ घालतो. आजकाल गप्पांचे विषय फार कमी झालेले आहेत. अशी वाचकांप्रमाणेच बाईंनाही खंत वाटते आणि झिम्माच्या गप्पावजा लेखातून ती निश्चितच सफल झाली असं त्या सांगतात. या साऱ्या नाट्यप्रवासाची झिंग पुस्तक वाचताना उतरूच नये असं वाटतं. एक वाचक म्हणून मला ह्या पुस्तकाने खूप आनंद दिला. राजहंस प्रकाशनाचं झिम्मा आठवणींचा गोप हे आत्मचरित्र प्रत्येकानं आवर्जून वाचायलाच हवं. धन्यवाद.